मंत्री शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत आहेत. बाबा, खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये भाजपला चांगलं यश मिळताना पाहायला मिळत आहे. काय सांगायला पहिली प्रतिक्रिया? नाही, गेले अनेक दिवसाचं म्हणजे थोडक्यात हे नियोजन सगळं होतं आणि जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी पक्षाचे सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या ठिकाणी सातारा, मेढा, रहमतपूर, वाई, पाचगणीसुद्धा, महाबळेश्वर म्हणजे प्रत्येक ठिकाणी कसं आपण यशस्वी होऊ शकू ह्याची व्यूहरचना सगळ्यांनी मिळून केली. पाचगणी आणि इकडं तर आमचं यापूर्वी उमेदवार नव्हते, पण यावेळेला आमचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर तिथं आम्ही लढवले. ही पण एक सुरुवात आहे, म्हणजे महत्त्वाचा विषय. आणि बाकीच्या ठिकाणी पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही जे काम केलं किंवा जी काही विकास कामं आम्हाला दिली, जी काही ताकद आम्हाला दिली, त्याचं हे सगळं फळ आहे. आज मलकापूर पण आहे, थोडं कराडमध्ये मला वाटते कराडमधला विजय हा जरा जातीवादावर झाला आहे असं म्हणावं लागेल. त्यामध्ये काय विकासाचा जी काय आता तिथली परिस्थिती दिसते, मला फायनल निकाल नाही माहिती, जी काय तिथली परिस्थिती दिसते थोडं जातीपातीचं किंवा थोडं धर्माचं हे करून तिथला विजय मिळवण्याचा प्रकार झाला आहे असं तरी प्रथमदर्शनी दिसतंय. पण नक्कीच भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एकसंघ आहे आणि पुढंसुद्धा याच पद्धतीनं आम्ही एकत्र राहून पक्षाची ताकद वाढवू. फलटणमध्ये पण स्वतः मुख्यमंत्री स्वतः आले होते आणि खूप महत्त्वाची सभा तिथं पार पडली आणि तो पण विजयी पत्त्यावर पडला म्हणायचं. 100% शेवटी बघा, आज देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व हे राज्याचं नेतृत्व आहे. आज फलटणला आले तरी फलटणकरांना वाटतं किंवा आपला माणूस आला आहे. कुठं जरी गेले, म्हणजे पूर्वी आपण बघायचो, पूर्वी वसंतदादा पाटील होते, विलासराव देशमुख किंवा अगदी पवारसाहेबसुद्धा, ही राज्याची नेतृत्व होती. ही काय एका विभागापुरती एका जिल्ह्यापुरती मर्यादित नव्हती. आज तसंच देवेंद्रजी फडणवीसांचं नेतृत्व हे एकमेव आत्ता नेतृत्व असं आहे की जे राज्यामध्ये त्यांचे पकड आहे. आज प्रत्येकाचे प्रश्न समजतात, जाणतात, सोडवतात, एवढा विषय. त्यामुळे 100% त्यांच्या येण्यानं फरक पडला आणि फलटणला पण विजय भाजपला त्यामुळे नक्की मिळाला. नक्कीच जी काही विकास कामं जी आहेत ती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी काही मिळाली आणि त्यानंतर जो काही विकास सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला, यामुळंच हे सर्व यश मिळालं असल्याचं मत जे आहे ते शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नालवडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.